मधून मुंबई विद्यापीठाच्या एमएमएस परीक्षेत 60 पैकी 52 विद्यार्थी नापास। विद्यापीठाच्या मूल्यमापन प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचं प्रश्नचिन्ह आहे। विद्यार्थ्यांकडून फेर तपासणीची मागणी केली जाते। वरळी वांद्रेतील म्हाडाचा पुनर्विकास प्रकल्प अडचणीत आहे। 13 ऑगस्ट पर्यंत कार्यादेश न देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत। महामुंबईतील प्रवाशांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मेट्रो 2B चेंबूर पर्यंत सुरू होणार आहे। SCLRचा अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार, तर ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात होणार आहे। बेस्टच्या 23 आगारांच्या पुनर्विकासाआधी जुन्या प्रकल्पांमधील विकासकांकडील 320 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे। थकबाकी वसूल झाल्यानंतरच नव्या पुनर्विकासाला मंजुरी द्यावी। आपली बेस्ट आपल्यासाठी या संघटनेची ही मागणी आहे। मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी SITची स्थापना, 11 सदस्यीय विशेष तपास पथक या ठिकाणी तपास करणार आहे। हे पथक स्थापन करण्यात आलेले आहे। पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली हे पथक दुर्घटनेमागील तांत्रिक कारणं, सुरक्षा नियमांचं पालन, संबंधित अँटनी लारा कंपनी आणि इतर जबाबदार घटकांची भूमिका तपासणार आहे। बहुप्रतीक्षित शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी झाली आहे। पुणे मेट्रोचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे। 23 किलोमीटरच्या या मार्गावरती 23 स्थानकं असणार आहेत। मुसळधार पावसातही कर्जत लोणावळा आणि कसारा इगतपुरी घाटात रेल्वेच्या हिल गँगकडून साहसी अभियान। भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांकडून निसरडा डोंगरावरती चढून दगड हटवण्याचं काम सुरू, त्यामुळे रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुरळीत सुरू झालेला आहे। आता आपण बघूयात देश विदेशात नेमक्या काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मधून। 2020 मधील दिल्ली दंगलीतील IB अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर। माजी नगरसेवक आरोपी ताहिर हुसेनला जन्मठेपेची शिक्षा, इतर 5 आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा। मेटाचे अधिकारी पुढील आठवड्यात भारताला भेट देणार आहेत। संसदीय स्थायी समितीसमोर उपस्थित राहतील। अल्गोरिदम मधील पक्षपाताबाबत सरकारकडून विचारणा होणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कंपनीच्या भूमिकेबद्दलही अधिकाऱ्यांकडे विचारणा केली जाणार आहे। कॉमनवेल्थ गेम्स वेटलिफ्टिंग मध्ये लवप्रीत सिंगची रौप्य पदकावरती मोहोर आहे, तर डिस्कस थ्रो स्पर्धेत सीमाने कांस्य पदक पटकावलेलं आहे। भारताच्या खात्यात आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची भर पडलेली आहे। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या घटस्फोटाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी आहे। कोर्टाने ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या विभक्त पत्नी पायल यांच्या घटस्फोटाला अधिकृत मान्यता दिलेली आहे।